मित्रांनो हा सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या गॅलरीतील फोटोज व्हिडिओज आहेत हे बाहेर लीक झाले असू शकतात. त्यामुळे आता लगेच मी तुम्हाला त्याच्या 3 सेटिंग्स आहेत या लगेच तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये ते चेक करून घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कसं असतं की गॅलरी जी की आहे तुम्ही इझिली ते हॅक कोणीही तुमची करू शकतो. म्हणजे की गॅलरी हॅक म्हणजे कसं असतं की कोणताही व्यक्ती तुमच्या गॅलरीतील फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर कुठे फॉरवर्ड सुद्धा ते करू शकतो किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळे फोटोज व्हिडिओ ट्रान्सफर सुद्धा करू शकतो. पण बरेचसे वेळा हे आपल्याला माहित नसतं. याच्यामुळे मी तुम्हाला या 3 सेटिंग्स आणि या 3 सेटिंग तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे की तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर कुठे लीक झालेले आहेत का नाही. याने काय होतं की पहिली तर गोष्ट सांगतोय, ब्लॅकमेल तुम्हाला केलं जाऊ शकतं. तुमचे जे काही गर्ल्स असतात, जे काही मुली असतात, त्यांचे तुम्हाला माहिती आहे त्यांचे जे काही फोटोज व्हिडिओ जे काही असतात ते तुमच्या गॅलरीत सेफ आहे तुम्हाला वाटतं, पण हे सेफ नाही. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या गॅलरीतील फोटोज व्हिडिओज आहेत कोणताही व्यक्ती आहे एकदम इझिली मध्ये ते त्याच्या मोबाईलमध्ये ते ट्रान्सफर करू शकतो. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यासाठी 3 सेटिंग्स आहेत. ते 3 सेटिंग्स सर्वात इम्पॉर्टंट असतात. कोणत्या कोणत्या सेटिंग्स आहेत सगळं काय आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. याच्या आधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा अजिबात विसरू नका. कारण की मी असे जर रेग्युलर व्हिडिओज आहेत ते मी रेग्युलर अपलोड करत असतो. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि 3 कोणत्या सेटिंग्स आहेत त्या लगेच जाणून घेऊ. तर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले सांगतो, व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा. बरेचसेच लोक आहेत ते स्किप करतात. स्किप केल्यानंतर मी ज्या काही सेटिंग सांगतो ह्या तुम्हाला समजणार नाहीत आणि ह्या सेटिंग कुठे आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. याच्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. कारण की तुम्हाला सांगतो की आता 2026 चालू आहे ना आणि सोशल मीडियावर तुम्हाला आत्ता सांगतो की सगळं जग चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बरेचसेच आता सध्या केसेसमध्ये घडलं आहे. तुम्हाला माहिती आहे जी की एआयचा वापर करून कोणाचे व्हिडिओज क्रिएट करतात. हे कसे करतात? कारण की तुम्ही सोशल मीडिया फोटोज अपलोड करता किंवा सोशल मीडियावर काही लोक प्रायव्हेट अकाउंट ठेवतात, हे ठीक आहे. पण काही लोक काय करतात की जी की त्यांचं मित्र असेल, मैत्रिणी असेल किंवा इतर कोणते ज्यांच्या ओळखीचे नातेवाईक असतील यांच्यापेक्षा आपण मोबाईल देतो. पण ते काय करतात की काही कंडिशनमध्ये काही लोक काय करतात, तुमच्या मोबाईलमधले फोटोज आहेत ते तुम्हाला समजत सुद्धा नाही ते फोटोज आहेत ते व्यक्ती आहे ते त्यांच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करतात आणि याच्यानंतर त्या चुकीचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते सेटिंग्स आहेत, काय करायचं सगळं काय सांगतो. सगळ्यात पहिले गॅलरी तुम्हाला ओपन करून घ्यायच्या. त्यानंतर त्या अल्बममध्ये मी गेलो आहे. ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला गॅलरी बघू शकते, ते गॅलरी आहे आणि ह्या ज्या सेटिंग्स आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतातच. ओके, सगळ्यात पहिले तर गॅलरी तुम्हाला ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने माझी गॅलरी आहे ती ओपन झालेली आहे. ओके, त्यानंतर इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, बघू शकता खाली इथे दिसत असतील. ओके, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला बघू शकता सगळे अशा पद्धतीचे ऑप्शन्स भेटत आहेत. येथे एक तुम्हाला नवीन ऑप्शन भेटतो, म्हणजे नवीन ऑलरेडी हा जुनाच आहे पण तुम्हाला इथे एक दुसरा एक ऑप्शन भेटतो, शेअर अल्बमचा एक ऑप्शन भेटतो. बघू शकता इथं हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे जर समजा अशा पद्धतीत जर स्क्रीन आली तर तुमचे फोटोज व्हिडिओ जे काही असतील ते बाहेर कुठे फॉरवर्ड झालेले नाहीत. ओके, ही गोष्ट तर कन्फर्म झाली. दुसरी गोष्ट आहे, इथे गेट स्टार्टवर जर मी क्लिक केलं आणि इथे क्रिएट केलं. ओके, क्रिएट केल्यानंतर बघू शकता इथून जे काही असेल थोडंसं इंटरनेट मी असेल ते ऑन करून घेतो. जर समजा इथे गेट स्टार्टवर क्लिक केलं, क्रिएट फेस मी करून घेतो. ओके, इथून जी काही शेअरवर जर क्लिक केलं तर इथून जी काही इथून तू कोणताही व्यक्ती आहे ती शेअर केल्यानंतर व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही ह्याच्यावर लिंक शेअर करू शकतो. ओके, जी काही आहे आपण इथून गेट स्टार्टवर क्लिक करून क्रिएट केलेली आहे. इथून बघू शकता अशा पद्धतीने. ओके, आता बघू शकता मी इथून बॅक येतो. ओके, इथून बॅक आलो, फिरशी इथे जी काही 3 लाईनवर क्लिक करतो, शेअर अल्बमवर क्लिक करू. त्यानंतर बघू शकता इथे एक अल्बम जो की आहे इथे बघू शकता काय शेअर अल्बम 1 म्हणजे एक अल्बम आहे तो माझ्या मोबाईलमधून शेअर झालेला आहे. म्हणजे की माझे फोटोज आहेत ते बाहेर जी काही आहेत ते शेअर झाले आहेत, ऑलरेडी मी केले आहेत. पण अशा पद्धतीने जर दिसत असेल तर समजायचं की तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज आहेत तो बाहेर कुठे ना कुठे शेअर झालेला आहे. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करून इथून तुम्ही डिलीट सुद्धा इथे करू शकता, डिलीट करून घ्यायचा. ओके, ही पहिली सेटिंग. हे बरेचसेच लोकांना इझिली आहे, ही माहिती असेल. पण याच्या परास पण लोक आहेत ते हुशार झालेले आहेत, कारण की एआयचा जमाना आहे. ओके, दुसरे एक सेटिंग आहे, हे 99% लोकांना माहितीच नाही. येथून कशा पद्धतीने फोटो आहे ते तुमचे बाहेर लीक होऊ शकतात, हे बरेचसेच लोकांना माहितीच नाही. ओके, दुसरी गोष्ट काय करायची ते बघू शकता. दुसरं जी काय त्यासाठी गॅलरी ओपन करून घ्या. त्यानंतर 3 लाईनवर क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला बघू शकता सेटिंगचा एक ऑप्शन भेटतो, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला हा जो काही ऑप्शन आहे बघू शकता 1 नंबरला, हा ऑप्शन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो. 100% मी खात्री देऊन सांगतो की असा कोणताही मोबाईल नाही की त्यात हा ऑप्शन नाही, सगळ्यांच्यात ऑप्शन असतो.
ह्या ऑप्शनच्या मदतीतून सुद्धा तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर लीक होऊ शकतात. ते कसे ते तुम्हाला सांगतो. त्यासाठी याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे काय मला म्हणत आहे, कनेक्ट डिव्हाइस म्हणजे डिव्हाइस आहे ते म्हणजे कनेक्ट करायचं कंटिन्यू म्हणताय. ओके, येथे कसं असतं की तुमचं जर इथे कनेक्ट असेल तर कसं असतं, इथे कनेक्टवर क्लिक केल्यानंतर जीमेल आय डी तिथे ॲड करावे लागते. जर समजा इथे जर जीमेल आय डी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची असेल तर समजायचं की तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत डायरेक्ट त्या जीमेल आय डीवर ट्रान्सफर होत आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे लगेच समजणार आहे. अशा मध्ये स्क्रीन आली तर समजायचं की तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर लीक नाही आहेत. ओके, जर असं असेल समजा इथे जीमेल आय डी कोणत्याही दुसऱ्या रँडम व्यक्तीची असेल आणि जर फोटोज व्हिडिओज त्यावर ट्रान्सफर होत असतील तर त्याला तुम्हाला बंद करण्यासाठी इथे तुम्हाला 3 लाईन्सवरच्या त्यावर क्लिक करून तिथून तुम्ही लॉग आउट सुद्धा ते करू शकता. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं ह्या जे काही 3 इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत त्या लवकर चेक करा. ही 2 नंबरची सेटिंग आहे हे 99% लोकांना माहितीच नाही. ह्या पद्धतीतून सुद्धा तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर लीक होऊ शकतात. एकदम इझिली असतं, आपण जी काही लक्ष देत नाही पण ह्या ज्या काही ट्रिक्स असतात बऱ्याचशाच लोकांना माहिती असतात. याच्यासाठी मी सांगतो सगळे टेक बॉय ह्या चॅनेलला सबस्क्राईब करत जावा, कारण की ज्या काही हिडन ट्रिक्स असतात तुम्हाला माहीत नसतात त्या मी तुम्हाला सांगत असतो. ओके, ही झाली आपली 2 नंबरची. 3 नंबरची जी सेटिंग आहे त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. 3 नंबर सेटिंग तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, फोटोचा बॅकअप आहे ते कशावर सेव्ह करतो, फोटोज ॲप म्हणजे गुगलचं फोटोज ॲप असतं त्याच्यावर आपण सेव्ह करून ठेवतो. ओके, पण त्यातून सुद्धा तुमचे फोटोज आहेत ते बाहेर लीक होऊ शकतात. ते कसे ते तुम्हाला सांगतो. फोटोचा ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर जे काही फोटोज असतील सगळे तुम्हाला इथे अशा पद्धतीतून दिसून जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं इथे लोगोचा ऑप्शन भेटेल बघू शकता. ह्या लोगोच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तेव्हा क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने इंटरपेज येणार आहे. ओके, तर येथून कशा पद्धतीने तुमचे फोटो शेअर होणार आहेत तर इथे फोटो सेटिंगचा ऑप्शन तुम्हाला भेटेल बघू शकता. ओके, या फोटो शेअरिंगच्या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर शेअरिंगचा ऑप्शन आहे बघू शकता. इथे शेअरिंगचा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून जी काही आहे पार्टनर शेअरिंगचा ऑप्शन भेटतो. इथे पार्टनर शेअरिंगच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर बघा शेअर फोटोज विथ युअर फेवरेट पर्सन, म्हणजे मी फोटोज आहेत ते शेअर केलेले नाहीत. जर तुमचे फोटो शेअर असतील तर लगेच तुम्हाला इथे दिसून जाणार. इथून सुद्धा इथे तुम्ही त्याला बंद लॉगआउट सुद्धा इथे करू शकता. अशा पद्धतीने ह्या 3 सेटिंग्स आहेत त्या चेक तुम्हाला नक्की एकदा करून घ्यायच्या. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट ह्या 3 सेटिंग्स मी तुम्हाला सांगितले आहेत. कारण की इथे बघू शकता इथे मी शेअरवर क्लिक करून इथून शेअरवरून क्लिक केल्यानंतर मी एखादं सिलेक्ट पार्टनर करू शकतो आणि जे काही फोटोज व्हिडिओज आहेत त्या जीमेल आय डीवर मी ट्रान्सफर करू शकतो. अशा पद्धतीतून सुद्धा तुमचे फोटोज आहेत ते बाहेर लीक होऊ शकतात. बरेचसेच लोक म्हणतील की हे कशा पद्धतीने पॉसिबल आहे. पहिली तर गोष्ट कसं असते की आपण रँडमली मोबाईल कोणाच्या हातात देतो, आपल्या गॅलरीला पासवर्ड नसतो. दुसरी गोष्ट फोटोज ॲपसुद्धा आहे, याला सुद्धा आपला पासवर्ड नसतो. इथून तुम्ही बघू शकता सिलेक्ट सुद्धा इथे करू शकता. ओके, त्याच्या मदतीतून तुमचे फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर ट्रान्सफर होतात आणि बाहेर लीक होऊ शकतात. याच्यामुळे आत्ता लगेच जावा ज्या मी 3 तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स सांगितलेत या लवकरात लवकर चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी आणि हिडन ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या टेक बॉय ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.